श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 266। आबाईसाला अवर धर्माचे निरूपण। आबाईसा व उमाईसा एका म्हातारीच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या। ती म्हातारी जागरणाला गेली होती। मध्यरात्री आबाईसा उठली आणि उमाईसाला उठवले। उमाईसा आली। आबाईसा म्हणाली, उमे, आजपर्यंत मी अनेक वेळा एकादशीचे व्रत केले, परंतु मला अशी भूक कधी लागली नाही। त्यावेळी तिने 2 मुठी भात खाल्ला व 2 चूड पेज घेतली व झोपेची काही वेळेनंतर उमाईसा उठली आणि म्हटलं, आई उठ ग। आबाईसा उठली। मग उमाईसाने सांगितले, आजपर्यंत मी पण इतके उपवास केले, परंतु मलाही अशी भूक कधी लागली नाही। त्यावेळी तिनेही त्या म्हातारीच्या घरचा 1 मुठभर भात खाल्ला व 2 पेज चूड घेतली व पुन्हा झोपली। मग सकाळी उठल्यानंतर दोघी सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या। त्यावेळी सर्वज्ञांना गुढणा होत होता। सर्वज्ञांनी म्हटलं, पारणे करणाऱ्या बाया श्रमल्या बसल्या। मग दोघींनी सर्वज्ञांना दंडते घातली, श्रीचरणाला लागले आणि बसल्या। त्यावेळी रात्रीची सर्व हकीकत सर्वज्ञांपुढे सांगितली व विचारले, जीजी, आम्ही रात्री त्या म्हातारीला न विचारता तिचे पदार्थ घेतले, तर आम्हाला काही दोष लागला का? सर्वज्ञांनी सांगितले, बाई, अशा प्रसंगी तेवढे घेतल्याने तसा दोष नाही, तर भुकेची अत्यंत पीडा झाली तर मुठभर घेता येते। नेहमी करता मात्र कुणाचाही पदार्थ न विचारता घेऊ नये। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।